सकाळच्या घाई गडबडीमध्ये मुलांच्या डब्यासाठी अत्यंत पौष्टिक आणि झटकीपट होणारा आपण पदार्थ बनवूया। तर त्यासाठी मी इथे 1 वाटी रवा घेतलेला आहे। जाड रवा किंवा बारीक रवा घेऊ शकता। तो रवा आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचा आहे। त्यानंतर ज्या वाटीने आपण रवा घेतला त्याच वाटीने अर्धी ते पाऊण वाटी आपल्याला इथे दही घ्यायचं आहे, ते सुद्धा त्यामध्ये घालायचं। 2 चमचे स्वच्छ धुवून घेतलेले पोहे सुद्धा घालायचे आहेत आणि अगदी अर्धी वाटी पाणी घालून आपल्याला एक इथे मिश्रण तयार करून घ्यायचं आहे। तयार केलेले मिश्रण एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे। त्यामध्ये आपल्याला ते चवीनुसार मीठ आणि अगदी थोडंसं चिमूटभर इथे आपल्याला खायचा सोडा घालायचा आहे आणि छान आपल्याला ते मिक्स करून घ्यायचं आहे आणि लागेल तसं आपल्याला इथे थोडं पाणी घालायचं आहे। गॅसवर पॅन ठेवायचा आहे, त्यावरती थोडंसं आपल्याला तेल घालायचं आहे आणि ते तेल आपल्याला टिश्यू पेपरने सर्व पुसून घ्यायचं आहे। त्यानंतर यावरती एक पळीभर बॅटर घालायचं आणि आपल्याला इथे दोन्ही बाजूने क्रिस्पी असे डोसे बनवून घ्यायचे आहेत। तर मी इथे रवा डोसा केलेला आहे। अगदी इझी आहे आणि खूप छान लागते चवीला। इन्स्टंट आहे, जास्त आपल्याला इथे आंबवण्याची भिजवण्याची अजिबात गरज नाही आहे, खूप छान लागतो। त्यानंतर मी या डोशासोबत खाण्यासाठी चटणीसुद्धा बनवलेली आहे। माझ्याकडे ओला नारळ नव्हता त्यामुळे मी ते सुक्या खोबऱ्याचा वापर केलेला आहे। तर इथे मी सुकं खोबऱ्याचा किस घेतलेला आहे। अख्खं खोबरं घेतलं तरी चालेल, त्याचे बारीक काप करून घ्यायचे। त्यानंतर यामध्ये मी घातलेले आहेत शेंगदाणे, भाजून घेतलेले शेंगदाणे आहेत, त्याची साल काढून घ्यायचे आहेत। डाळवंसुद्धा घेतलेलं आहे, म्हणजे फुटाण्याची डाळ घ्यायची आहे। त्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची, आलं घालायचं आहे आणि आवडीनुसार आपल्याला तुम्ही इथे तिखट घालू शकता। चवीनुसार मीठ आणि थोडंसं पाणी घालून आपल्याला हे मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरून घ्यायचं आहे। तडका पॅनमध्ये तेल घालून त्यावरती मोहरी आणि थोडासा कढीपत्ता घालायचा आहे आणि वरून आपल्याला इथे फोडणी घालायची आहे चटणीला। अगदी सोपी रेसिपी आहे, मुलांना सुद्धा आवडते। नक्की बनवा। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब। धन्यवाद।